बातमी पाहणार आहोत शेतामध्ये राबणाऱ्या रोबोची। हा रोबो शेतामध्ये काम करतो। विशेष म्हणजे आपल्या स्मार्टफोनवरून शेतामध्ये कुठेही बसून त्याला नियंत्रित करता येतं। हा रोबो साकारलेला आहे 17 वर्षांच्या 3 तरुणांनी आणि त्यामागची कहाणी सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे। भेटूयात या शेतकऱ्यांच्या नव्या मित्राला कृषीबॉटला। मंडळी हा पहा, हा आहे शेतात राबणारा रोबो कृषीबॉट। हा रोबो शेतात फवारणीचं काम करतोय। फवारणीसाठी शेतकऱ्याला होणारा शारीरिक त्रास आता या रोबोमुळे कमी होणार आहे। मुख्य म्हणजे एकदा का त्याचं सेटिंग केलं की शेतात कुठूनही त्याला कंट्रोल करता येतं, तेही आपल्या हातातल्या स्मार्टफोनने। हा इतका कामाचा रोबो साकारलाय या 3 मित्रांनी, आदित्य पिंगळे, परशुराम पिंगळे आणि अभिजित पवार यांनी, तोही अगदी स्क्रॅप पासून। आम्ही असा प्रोजेक्ट इन्व्हेंट केला आहे का तो शेतावरती एका जागेवर बसून पूर्ण शेताला फवारणी करतो आणि फवारणी झाल्यानंतर त्याच्यात आम्ही असे काही पार्ट्स इन्व्हेंट केले का ते कंप्लीट म्हणजे पूर्ण 1-1.5 एकर शेताला फवारणी करू शकतो एका वेळेला एका सिंगल चार्जमध्ये। विशेष म्हणजे स्क्रॅप पासून म्हणजे भंगार सामानाचा वापर करून या तिघांनी हा कमाल असा रोबो साकारला। आपण याच्यात 2 DC मोटर टाकलेल्या आहे शिकाऱ्याच्या आणि एक 12 व्होल्टची बॅटरी आहे आणि आपले स्प्रिंकलरचे फुलं पण टाकलेले, जे शेतात वापरताना स्टील वापरून फुलं फिट केले त्यालाच। याला मोटर पण टाकलेली आहे आपण टायरला फिरण्यासाठी आणि वायरिंग आहे, प्लाउड पण साईडने फिट करेल। हा रोबो साकारावा असं या तरुणांना का बरं वाटलं, तर त्यामागची कहाणी सुद्धा हृदयस्पर्शी आहे। तर माझे काका पंप घेऊन शिकाराचा पंप घेऊन सोयाबीनला फवारणी करत होते आणि पंप 16 लिटरचा असल्यामुळे त्यांच्या कमरात गॅप पडला। तर मग आम्हाला अशी आयडिया आली की आम्ही आमच्या काकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सलाम बॉम्बेसाठी काहीतरी केलं पाहिजे। तर आम्ही असा प्रोजेक्ट इन्व्हेंट केला आहे का तो शेतावरती एका जागेवर बसून पूर्ण शेताला फवारणी करतो। हा रोबो साकारल्यानंतर आणि त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर आता या तरुणांचा आणखी नवनवे प्रयोग करण्यासाठी उत्साह वाढलाय। लोक आम्हाला म्हणतात असंच प्रोजेक्ट नवीन बनवित राहा शेतकऱ्यांसाठी। तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरीचे, चांगले मोठमोठे प्रोजेक्ट बनवित राहा आणि आम्हाला सपोर्ट करीत राहा। या 3 तरुणांची कृषीबॉट ही कल्पकता आणि शेतकऱ्यांसाठीची त्यांची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे। हे असे प्रयोग शेतकऱ्यांचं काम सोपं करतील आणि त्यांचं जगणंही सुसह्य करतील। जे शेतकरी अशा सगळ्या काळामध्ये शारीरिक त्रासापासून त्रस्त असतील त्यांच्या दृष्टीने देखील हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा येणाऱ्या काळात ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, दिंडोरी, नाशिक।